नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ वेदांतिका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे मराठी. मराठीमध्ये आज आपण शिकणार आहोत मराठी व्यंजन. मित्रांनो, यापूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण मराठी स्वरांची ओळख करून घेतली होती. आज आपण शिकणार आहोत मराठी व्यंजन. विद्यार्थी मित्रांनो, मराठी स्वर आणि व्यंजन जर आपले पक्के झाले ना, तर मराठी शिकण्याची अर्धी लढाई आपण जिंकलीच म्हणून समजा. तर सुरुवात करूया मराठी व्यंजनाची ओळख करून घ्यायला. क, कपाचा, कपाटाचा. ख, खणाचा, खडूचा. ग, गवताचा, गणपतीचा. घ, घराचा, घड्याळाचा. च, चमचाचा, चहाचा. छ, छत्रीचा, छताचा. ज, जहाजाचा, जमिनीचा. झ, झबल्याचा, झरोक्याचा. ट, टरबुजाचा, टपालाचा. ठ, ठशाचा, पिठाचा. ड, डब्याचा, डमरूचा. ढ, ढगाचा, ढिगाचा. ण, बाणाचा, सणाचा. त, तलवारीचा, तबल्याचा. थ, थव्याचा, थंडचा. द, दगडाचा, दक्षिणेचा. ध, धनुष्याचा, धबधब्याचा. न, नळाचा, नदीचा. प, परकराचा, पतंगचा. फ, फणसाचा, फणीचा. ब, बदकाचा, बगळ्याचा. भ, भजनाचा, भटजींचा. म, मगरीचा, मटक्याचा. य, यज्ञाचा, यश. र, रथाचा, रवीचा. ल, लगामाचा, लसूणचा. व, वडाचा, वजनाचा. श, शहराचा, शहामृगाचा. श, षटकोनाचा, विषाचा. स, सस्याचा, समईचा. ह, हरणाचा, हत्तीचा. ळ, कमळाचा, बाळाचा. क्ष, क्षत्रियाचा, क्षमाचा. ज्ञ, ज्ञानेश्वरांचा, ज्ञानदेवांचा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्यंजनाची ओळख करून घेतली. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.